नवीन चालू व्हिडिओ बनवून पाठवते का? हा माझ्या चॅनल यूट्यूबवर मी कटिंग कशी करतो म्हणजे ते दाखवतो लोकांनी माझ्या प्रकारची कटिंग करतो लोक आजूबाजू पद्धत मग येतच कटिंग करायला काय करायला. अहो सलाम करा थोडीशी तरी गरीबाचा इंटान घ्या. साईडने एवढं ठीक आहे त्याने बारीक करू थोडी बारीक अजून बारीक करू. एवढं गेलं बाजूचं सर थोडा टाइम लागेल अर्धा तास. हा अर्धा तास लागेल. मी जावळ काढायला थोडंसं जावळ काढायला चाटी करायला तर अर्धा तास लागेल मला. लवकर आलो.
दुकान बंद करून जाणार होतो. नको चाललो मी. पोरा शाळेतून जायच्या बघ खाली अर्धा एकच लागला असतं. हो मग बायको बोमले पोराचं काही मला शाळेत काय जाऊ हो त्याला काय सांगू की हो. राहणं कुठं इथंच आहे का? तसं आहे ह्या साईडच्या गल्लीमध्ये न्यू कलासन गल्लीमध्ये शहरामध्ये. अच्छा. कोणत्या शाळेत आहे तुमचा? हे नर्सरी आपली हे नाही का मंदिराच्या वरची हां हां तिथं नर्सरी आहे. ते आपण हा आजकाल काही ठिकाणी तर सगळं जेंट्सच्या कटिंग बी लेडीज करायला लागतात. कोणत्या ठिकाणी पाहिलं तुम्ही? हे हिंगणघाट मागं. हा हिंगणघाट हो एवढा डेव्हलप झाला हिंगणघाट. हो हो ठेवते आता. हिंगणघाटची गोष्ट एवढा लालसला असता खूप मोठा हिंगणघाट नाही. नाही जराच केलं म्हटलं हिंगणघाटचा. हो. आता पोरगी शिकली असून तो कोर्स तसं ब्युटी पार्लरचंही आहे ना तिथं. तिथे वडीलच खेळायचे. वडील ते राहते. लहान पोरीबारी आले तर त्यांचे कटिंग वगैरे ते करते. आता काय सगळं एकसारखंच आहे. पण दाढी गिडी ते करते ना. कटिंग तर करतेच पण दाढी करते. मूछ वगैरे बापाने करायला लावते. बाकी करते. पाठी का हो. शिकून जाईल बिचारी हळूहळू रेसिपी करायला शिकून जाईल. जर दाढी करते ब्लेड करायला शिकली त्याचा मतलब रेसिपी होऊन जाईल. हळूहळू कोणत्या गोष्टी टाइम लागते म्हणजे ते आता शिकली ते दाढी गिडी करायला. कारण की 1-2 वर्ष झाले असेल मग तुला रेसिपी सेट करता आली असते. बापाने विचारून करते. शिकत जाते शिकली नाही शिकत आहे. शिकून जाईल विचार वर्षभरामध्ये हात टाकून जाईल त्याला बरे मग ते विचारायला मिळते. आता 8-9 वर्षाच्या पूर्वी येते ते बेबी कट वगैरे करायला ते बरोबर ते मुलीचं काम करते पण तिला आता तो बी काम तिच्या गरजेनुसार वडिलांना होत नसेल बरोबर काय धावपळ होत असेल मग ती वडिलांचे हात बोट लावू लागते बिचारी. आता 2 चेअर राहते. एका चेअरवर ते करते नाही एका चेअर वडील करतो. येणारे कोणते ते गावातले लोक राहते ते बरोबर दुसरे कोण राहतो. आपल्या सिटी सारखे असे छान शौकीनवाले नाही. पुन्हा आता ते डोक्याच्या मालिकचे ते मशीन आणले. कटिंग केल्यानंतर ते लावून देते मारते. लावून तिथं का तिथे बी आहे का? मातीची मालिकची. अच्छा म्हणजे मासाकीच करते. म्हणजे लोकांना कसं थोडंसं वेगळं माझ्या व्हिडिओ पॉपच होतात ते. माझा व्हिडिओ बद्दल पण जास्त असं काय माझ्या व्हिडिओ पॉप म्हणून भरपूर लोकांना आयडिया बहुत सारे लोक आता असं मी पास करतो ना लोक बी करायला लागले असं.
आमच्या गावात 2च दुकान आहेत, पण जास्त गर्दी तिच्या दुकानात राहील. म्हणजे हे मालिश बिलीस करून देते तर लोकांचं थोडंसं बरं वाटतं, डोक्याची मालिश होते तर. वर्धवी धरून नाही भेटला ना बा? नाही, तेच स्टोरी लपली मला. मी पुढे त्याला सब माहिती आहे कुठं काय भेटतं म्हणून. हा, पोलीस पहिले आपला पाहिजे. जास्त तिथं म्हणजे बेसिक चालते, सस्तीवाली ती काही कमी थोडी राहील. इथं 80 रुपयाच्या तिथं 150 रुपये घेते. अरे बापरे. इंग्लिश काय भेटत तर मग बेसिस घेते. उपाय नसल्या कारण मग भूक लागली विचारायला चिकन असल्या मोठा म्हणून. हा, त्यासारखं ते मग ते इंग्लिशची आणण्यासाठी 10 किलोमीटर जावं लागतं. ते लोकांना परवडत नाही मग. ते जाणारी येणं का परवडते. बरोबर. 20 किलोमीटर 1 लिटर पेट्रोल द्यायलाच लागतं. बहुत महागाचे असते. इथं ते इंग्लिशची 150 रुपयाची आहे तर तिथं ते 300 रुपये 350 रुपये. पंधरा मिनिटामध्ये बरोबर डोकं धुवून टाका. ठीक आहे. हा, 9:30 पावणे 10 पर्यंत. 9:30 वाजले. हा.